नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायेबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवनमुक्ती कथन म्हणून सुरू आहे. खरंच ज्ञानोबांचा हा फार मोठा उपकार, ज्ञानोबांचं फार मोठं ऋण आपल्यावर सगळ्यांवर आहे. अशा प्रकारचा जीवनमुक्तीचा किंवा आत्मस्थितीचा अनुभव जगामध्ये सहसा कोणी सांगत नाही. ज्याला तो अनुभव आलेला असतो तो वाणीने मौन होऊन जातो आणि वाणीने मौन झाला की मग तो काय सांगणार दुसऱ्यांना. ज्ञानोबांचं विशेष असं आहे की ते तो अनुभव घेतात, त्या अनुभवात राहतात, आत्मस्वरूपात राहतात आणि पुन्हा सामान्य अवस्थेत येऊन पुन्हा आपल्या वाणीच्या माध्यमातून ते पुन्हा आपल्याला हा अनुभव देतायत, सांगतायत. फार उपकार आहेत ज्ञानोबांचे. ज्ञानोबा काल आपल्याला असं सांगत होते, अंगी किर 62 होती. या 62व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगण्याने अंगी कीर एक झाले
अंगे कीर एक झाले, हरी नामरूपाचे मासले. हरी नामरूपाचे मासले होते, तेही आटले हरिहर येथे. ही ओवी जी आहे, ही ओवी आपल्या सगळ्या हिंदू लोकांसाठी फार महत्वाची ओवी आहे, सगळ्यांसाठी. ख्रिश्चनांमध्ये तर एकच देव आहे, अल्लाह, त्यांचा तो येशू. मुसलमानांचा एकच आहे, अल्लाह. पण आपल्यामध्ये अनेक देवदेवता आहेत आणि अनेक देवदेवता झाल्यामुळे आम्ही अभंग जे होतो ते भंगून गेलो. आम्ही एकमेकांना आपले समजत नाही. जरी परमार्थी असले तरी त्याचा परमार्थ करणारा त्याचा देव वेगळा, माझा देव वेगळा, तुझा देव वेगळा. या आशामुळे आपल्या या देशाचं फार नुकसान झालेलं आहे. वास्तविक फायद्यासाठी झालेले. फायद्यासाठी कसं की ज्याला जो देव सोपा वाटेल, ज्याची त्याला आराधना सोपी वाटेल, त्यांनी ती करावी. म्हणजे सगळ्यांनी परमार्थाला लागावं असा महान हेतू त्याच्या मागे. पण झालं काय, परमार्थाला तर लागले, परंतु हे परमार्थी एकमेकांचा द्वेष करायला लागले, निंदा करायला लागले. ते ज्ञानोबा सांगणारे, अरे आमच्या आधीच्या ज्या काळामध्ये यांचा इश्यू नव्हता आणि यांचा ऑनलाईन होता, त्या काळामध्ये आमच्या ऋषींनी जो ब्रह्म साक्षात्कार केला आणि ब्रह्म एकच आहे, एकच एक तत्व आहे, ते एकच एक. आणि ब्रह्म एक असल्यामुळे जग जे आहे ते विविधतेने नटलेलं आहे, तेही ब्रह्मच आहे. जगाला ब्रह्माची उपमा आमच्या ऋषींनी दिली. हे सगळं जग दुसरं काही नसून ब्रह्मच आहे. आणि हे ज्ञानोबांनी आपल्याला त्या चांगदेव पासून त्या चांगदेवाला समजून सांगितलं. हे सगळं ब्रह्म आहे, हे सगळं आत्मतत्व आहे, हे सगळं चैतन्य आहे. हा विचार आमच्या डोक्यातच बसत नाही, बसला नाही. आणि त्यामुळे आम्ही विभक्त झालो, एकमेकांपासून दूर गेलो. ही ओवी जी आम्हाला सांगते ज्ञानोबांची, ही ओवी असं सांगते, अंगे कीर एक झाले. हे जे सगळे देवदेवता आहेत ते अंगाने, देहाने वास्तविक भिन्न दिसतात, परंतु ते एकरूप आहेत. आता या ठिकाणी लावलेल्या आपल्या याच्यात तसबिरी आहेत, त्या तसबिरीमध्ये असलेले महात्मे किंवा देवदेवता या तसबिरीमधून आपल्याला वेगवेगळे दिसतात, परंतु हे वेगळे नाही आहेत. यांचे देह वेगळे असू शकतात. देहाच्या स्वरूपामध्ये भिन्नत्व आहे आणि देह हा जगाचा अंग आहे, म्हणून जगामध्ये भिन्नता दिसते. आता आपण इथे बसलेले सगळे साधक एकाच मार्गाचे आहोत, एकाच गुरुच्या साधनेतले आहोत, परंतु देहाने वेगळे आहोत. अरे देह वेगळा असला तरी आपला जो संबंध आहे तो आंतरिक आहे. आंतरिक संबंधाने आम्ही एक आहोत, आत्मदृष्टीने आम्ही सगळे एकच आहोत, एकच आत्मा आहे सगळ्यांमध्ये. तसं ज्ञानोबा आता सांगल्याने की अंगे कीर एक झाले.
अंगाने खरोखर ते एक रूप आहे, तरी नामरूपाचे मासले, परंतु नाम आणि रूप आणि आकार यांचे मासले म्हणून यांचे नमुने वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचा देह हा भिन्न 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 रूप आकार आणि रंग भिन्न आहे. मासला म्हणजे नमुना. तेव्हा शरीराच्या आकाराने आम्ही कितीही भिन्न असलो आणि असणारच, परंतु आत्म्याच्या दृष्टीनं आंतरिक चेतना जी आहे, जे चैतन्य आमच्यामध्ये आहे ते एकच एक आहे. आणि ते केवळ आमच्या इथं बसलेले आपण आपल्यामध्येच आहे असं नाही, तर सगळ्या जगामध्ये जेवढे जेवढे प्राणी पशु पक्षी सगळे जे काय त्यांच्यामध्ये आम्ही तेच चैतन्य पाहतो. चैतन्याच्या दृष्टीने लहान मोठा असा भेद नाही असं जाणून सांगतात. जे जे दिशे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणवाला. तेव्हा जे जे दिसत मला ते ते भगवान आहे. आणि म्हणून जाणवा आता या ओळीमध्ये सांगताय हे जे नामरूपाचे नमुने आहेत हे सगळे आठवून गेले. वरची नाम रूप आणि आकृत्या सगळ्या बंद झाल्या, नष्ट झाल्या, समाप्त झाल्या, एकरूप झाल्या. अहो तुमचे हरी हर असे जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना, तीन देव, ते तीनही तीन नाहीये असं ज्ञानोबा सांगायले. हरिहर येथे आटले, ते हरी आणि हर सुद्धा इथं आटून गेले म्हणजे समाप्त झालेले, ते पण वेगळे नाहीये. जो हरी आहे तोच हर आहे आणि जो हर आहे तोच हरी आहे. हरिहरामध्ये फरक नाही. पण आज काय जगात दिसतंय आपल्याला, विष्णूचे भक्त वैष्णव आणि शिवाचे भक्त शिव असे भेद आम्ही मानतो आणि भिन्न भिन्न अशा प्रकारे आम्ही उपासना जरी भिन्न असल्या तरी तत्व एक आहे हा भाव आमचा कधीच राहत नाही. ज्ञानोबा सांगतात या नावांमध्ये फक्त फरक आहे. हरी आणि हर या नावामध्ये फक्त थोडासा फरक आहे, एक विरांतीचा फरक आहे. हरी मध्ये एक विरांती जास्त आहे आणि हर म्हणजे तोच आहे. दोघाही शब्दांचा अर्थ तोच आहे. काय पापम हरती हरी आणि पापम हरिती हरी हरहा. पापांचं हरण करणारा जो कोण भगवान आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे, त्याला हर म्हणा नाही तर हरी म्हणा. म्हणून त्यांची नावं आम्ही घेतो. त्यांच्या नावाने आमच्या पापांचा नाश होतो. म्हणून भगवंताचं नाव घेत राहिलं पाहिजे मुखाने. जितकं जितकं आपण नाव घेतो भगवंताचं तितकं तितकं आपल्या अनेक जन्माचं जे काय संचित असेल पाप ते नष्ट होत जात. इतर शब्द खूप बोलतो आपण बाकी, परंतु त्या शब्दांनी पाप नष्ट होत नाही. हरी आणि हर हे जे दोन्ही शब्द आहेत ते त्या आत्मवाचक आहेत, ते आत्म्याचे स्वरूप आहे ती. आणि म्हणून त्यांचं नाव घेतल्याने पाप नष्ट होतं असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. हे मूळ जे देव होते ना ते त्यावेळेला सुद्धा ते आता नाही तसं नाही, ते तर नेहमी असणार. त्यांची कार्य भिन्नता आहे. तो जो ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मदेव निर्मितीचं कार्य करतो, निर्माण करतो. हे जे विष्णुदेव आहेत हे भगवान विष्णू त्यांनी निर्माण केलेलं सुरक्षित ठेवतात, रक्षण करण्याचं कार्य करतात, वाढवतात ते.
आणि भगवान शिव जे आहे ते हे जे वाढवलेलं विष्णूजींनी तयार करून ठेवलेलं वाढवलेलं जे आता सडायला लागलेलं आहे किंवा आता जे नष्ट होण्याच्या मार्गाला आलेलं आहे त्याला लवकर समाप्त करून स्वच्छता करायची. शिव शब्दाचा अर्थ आहे मांगल्य, पवित्रता, स्वच्छता. भगवान शिव या जगातली घाण दूर करतात. घाण दूर करतात म्हणजे हे जे सडणारे देह आहेत त्या सडणाऱ्या देहांना सडण्यापूर्वीच नष्ट करून टाकतात. संवाद, उत्पत्ती, स्थिती आणि नाश, संवाद अशी ही तीन भिन्न त्यांची कार्य असल्यामुळे त्यांना आपण भिन्न मानतो. वास्तविक कार्यावरून तो जो करता आहे तो भिन्न होऊ शकत नाही. त्याचं अंतःकरण कसं आहे ते पहा. ते कशासाठी काय करतायत ते पहा. ते ह्या जगाच्या धारणेसाठी, या विश्वाच्या कल्याणासाठी काम करून राहिले. मग त्यांची कार्य भिन्न असली तरी ते एकच आहेत असं समजा. तेव्हा जेव्हा ते भगवान विष्णू आणि भगवान शिव होते अनादी कालामध्ये, त्यावेळेला कोणीतरी त्या भगवान शंकरांना विचारलं, अहो भगवंता, तुम्ही कोणता जप करता, तुम्ही कोणती साधना करता? आता देवाला साधना करायची काही गरज नाहीये खरं म्हणजे. विचारला वेळासारखा प्रश्न, कारण देवच ओळखत नाही ना मी. तुम्ही प्रणयाचा जप करता, तेव्हा भगवान शंकर म्हणाले मी रामाचा जप करतो. बघा ना, भगवान शंकराला रामाचा जप आवडतो म्हणून ते रामाचा जप करतात. पुढे राम अवतारामध्ये रामांना विचारलं भगवान लोकांनी, अहो तुम्ही कोणाचा जप करता? ते म्हणाले मी त्या भगवान शंकराचा जप करतो. अशा प्रकारे एक विष्णू आहे राम आणि शिव तर शिव आहेतच. तेव्हा एकमेकांचे ते जप करतायत. अरे देव सुद्धा एकमेकांचे जप करतायत नावाचा, आणि आम्ही का अलग अलग समजतो. म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मस्थितीकडे पाहून त्यांची उपासना चालते. म्हणून त्यांनी त्या शब्दांचे विग्रही फार विचित्र केले. जे सामासिक शब्द असतात त्या सामासिक शब्दांचे विग्रह करावे लागतात. आता हा विषय थोडासा व्याकरणाचा आहे. व्याकरणाचा विषय असल्यामुळे शंकरांनी सांगितलं रामेश्वराचा अर्थ का, रामा हा ईश्वरा यस्य सा, असा बहुरी समास केला त्याने. याला बहुरी समास म्हणतात. कुणाला जे शिकले असतील बहुरी समास आहे. राम हा ज्याचा ईश्वर आहे असा शंकर. आणि शंकरांना विचारलं का हो तुमचं राम हा ईश्वरा हा यस्य सा, राम ज्याचा ईश्वर आहे तो शिव. रामाला ईश्वर तो शिव आहे आणि शिवाला ईश्वर राम आहे. अशा प्रकारचे दोन्ही एकमेकांना ईश्वर समजतात. आणि जिथं देव एकमेकांना ईश्वर समजतात मग माणसं काही समजत एकमेकांना ईश्वर. आणि आहोत आपण ईश्वर, तो आत्मा आपल्यामध्येही आहे ना. त्या आत्म्याकडे पाहून तुम्ही एकमेकांवर प्रेम करा ना, असं ज्ञानोबा आपल्याला या मधून सांगून राहिलेले बा. सारांश, आत्मबोध झाला नाही, आत्मस्थितीकडे आपण जात नाही, आत्म्याचा विचार नाही,
त्यामुळे आपल्यामध्ये हे महान अज्ञान शिरलं, भिन्नतेचं, भेदाचं, आणि त्यामुळे आपण सगळे असे विभक्त होऊन गेलो, एकमेकापासून दूर चाललो. ज्ञानोबा आपल्याला सगळ्यांना एकत्र आणू इच्छितात. या असल्या उभ्या आणून ज्ञानोबांनी आपल्याला ही समज दिली की अरे असे वेगळ्यासारखं काय करता, एकच तत्व आहे ते ब्रह्म म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा, त्याला आत्मा म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, काही म्हणा, नाव त्याला काही द्यावं, पण ते एकच एक तत्व आहे सगळीकडे पसरलेलं, असं ज्ञानोबा आपल्याला सांगायला. आता ज्ञानोबा 63 मध्ये आणखी हाच विचार आणखी जरा वेगळ्या तऱ्हेने सांगतायत. ज्ञानोबांना, आमच्या सगळ्या साधकांना, शिष्यांना, भक्तांना हे जीवनमुक्तीचं स्वरूप कसं लाभेल, कसं प्राप्त होईल, ही कळकळ आहे. ज्ञानोबांना फार कळकळ आहे. बघा ते काय म्हणतात, 63वी ओवी. 63व्या ओवीमध्ये ते म्हणतात, अहो साधकांनो, झोप सोडा, गुंगी टाका आणि बघा तर खरं विचार करून, अर्ध नारी नटेश्वरे, अर्ध नारी नटेश्वरे, गिळित परस्परे, ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे, ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे. ही ओवी जी ज्ञानोबांनी सांगितली आहे, ही ओवी पहिल्या अध्यायात आलेली आहे या अमृतानुभवाच्या. ही ओवी आली तशी नाहीये, पण तशा अर्थाच्या ओव्या आलेल्या आहेत. कारण शिव आणि शक्तीचं जे स्वरूप ज्ञानोबांनी पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे, ते हुबेहूब हेच सांगितले तिथं सुद्धा. जर तो शिव शक्ती समावेशन जर प्रथम वाचलं तर शिव आणि शक्ती हे दोन नाही आहेत. जो शिव आहे ती शक्ती आहे, आणि जी शक्ती आहे तो शिव आहे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये असणारी ही जी शक्ती आहे, आत्म्याची शक्ती, जिला कुंडलिनी म्हणतो, हाच आत्माही आहे, आणि ती शक्ती ज्याकडे घेऊन जाते तेही आत्मतत्वच आहे. शक्ती आणि शक्तिमान एक आहेत, हा विचार ज्ञानोबांनी पहिल्या प्रकरणामध्ये खूप वेळा उभ्यातून सांगितलेला आहे. ज्ञानोबांची ही पहिल्या प्रकरणातली 15वी ओवी आहे. बघा ती ज्ञानोबा, दोही अंगाची आटणी, दोही अंगाची आटणी, जे गिवसित आहाती एकपणी, जे गिवसित आहाती एकपणी, झाली भेदाची वाहणी आधारी जे. ही जी 15वी ओवी आहे, शिवसमापन, या प्रकरणामध्ये शिव आणि शक्तीचं स्वरूप सांगितलं ज्ञानोबांनी. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगतायत की हरी आणि हर, किंवा देव आणि देवी, हा जो विचार आमच्या शास्त्रामध्ये आलेला आहे, तो देव देवतांचा विचार ज्ञानोबा अर्धनारी नटेश्वर रूपाने मांडलेला आहे. जो नर आहे तो अर्धांगाने नर आहे, अर्धांग त्याचं नर आहे, आणि त्याचं अर्ध शरीर हे स्त्रीचं आहे, नारीचं आहे. जी नारी आहे, स्त्री आहे, तिचं अर्ध शरीर नर आहे आणि अर्ध शरीर नारी आहे. अर्ध नारी अर्ध नर. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा आपण पूर्ण पुरुष नाही ना, पूर्ण ती स्त्री नाही. स्त्री आणि पुरुषांचं असं एकत्व झालेलं आहे. अर्ध नारी आणि अर्ध नटेश्वर म्हणजे शिव, तो भगवान शंकर. ती नारी म्हणजे पार्वती,
आणि तो नटेश्वर, नटणारा ईश्वर म्हणजे तो भगवान शंकर. यांची चित्र जर पाहिली आपण तर ती अर्ध्या भागामध्ये पार्वतीचं रूप दिसतं आणि अर्ध्या भागामध्ये शिवाचं पुरुषाचं रूप दिसत. एवढंच का, तो नेवाशाला गेला, नेवासाची तर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या नेवाशाचं जे दैवत आहे म्हाळसा मोहिनी राज म्हणून, म्हाळसा मोहिनी राजाचं मंदिर आहे तिथं. विष्णूचं मंदिर आहे. मोहिनी राज म्हणजे विष्णू आणि म्हाळसा म्हणजे शक्ती, देवता, देवी, लक्ष्मी. तेव्हा त्या म्हाळसा मोहिनी राजाच्या मंदिरात जर तुम्ही गेला, ते मंदिर मोठं मंदिर बांधलेलं आहे. ज्ञानोबाच्या काळातही होत ते. तर तिथं अर्धा भाग विष्णूचा दाखवलेला आहे आणि अर्धा भाग देवीचा, म्हाळशीचा दाखवला आहे. म्हाळसा देवी आहे आणि मोहिनीराज म्हणजे भगवान विष्णू अर्ध्या भागात दाखवले. म्हणजे विष्णू मध्येही अर्धा भाग स्त्री आणि पुरुषाचा आहे आणि इकडे शिवामध्येही अर्धा भाग शिव आणि देवीचा आहे. मग देवतांमध्ये जर असे अर्धे भाग आहे तर माणसांमध्ये नाही खबर. कशाला तुम्ही आपल्याला स्वतःला श्री मिश्रीच आहे तेव्हा स्त्री आणि पुरुष हा भेद वास्तविक देहाचा थोडासा काही भाग असला तर त्याच्यामुळे आहे, परंतु आत्मतत्वाच्या दृष्टीनं, आत्म्याच्या दृष्टीनं भेद नाहीच आहे. आणि शक्तीच्या माध्यमामध्ये तर भेदच नाही. जी शक्ती आहे पुरुषामध्ये आहे ती शक्ती स्त्रीमध्ये पण आहे. म्हणजे शक्तीच्याही दृष्टीने भेद नाही. तेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भांडण कधी नसावी. त्यांच्यामध्ये प्रेम हक्कांतर ते एक आहेत, अर्धे मिळून एक झालेले आहेत. तर आपल्याला आपल्या देहाचा अर्धा भाग कापला चालेल का? म्हणून म्हटलं बघ तुझा आता एक खातो, एक हात कापून दे, एक पाय कापून दे, एक कान कापून घे, तुझा नाकाचा एक भाग करून दे, चालेल का? अरे हे सगळे अर्धे भाग मिळून एक भाग झालेला आहे. तसा हा प्रपंचाचा जो गाडा आहे ना, त्या प्रपंचामध्येही ती अर्धांगी आहे म्हणून ते अर्धांग आपल्याला मिळालं, म्हणून आपला अर्धांग तिला मिळालं, म्हणून तो पूर्ण संसाराचा गाडा आपल्याला ओढता येतो, चालवता येतो, अन्यथा नाही. जसा संसाराचा गाडा हाकण्यासाठी तुम्हाला पुरुष आणि स्त्री एकत्र यावी लागतात, मग तसा परमार्थाचा गाडा चालवण्यासाठी एकत्र काय येत नाही तुम्ही, असं ज्ञानोबा म्हणतात. परमार्थामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. जिथं इथं आता भगवंताचे दोन्ही स्वरूप दाखवली ना, म्हाळसा मोहिनीराज आणि अर्धनारी नटेश्वर. तेव्हा वास्तविक हा जो भेद आहे बाह्य तो कल्पित आहे, काल्पनिक आहे, भेदच नाहीये, ते एक रूप आहेत. आणि म्हटलंच तर अर्ध्या अंगाने एक रूप झालेले ते. म्हणून ज्ञानोबा आपल्याला हे सांगतायत की आत्म्याकडे लक्ष द्या. आत्मा हा सगळ्यांमध्ये सारखाच आहे. असं नाही किंवा स्त्रीमध्ये कमी आहे आणि पुरुषामध्ये तो जास्त भरला गेला. हातीमध्ये मोठा आत्मा आहे आणि मुलीमध्ये लहान आत्मा आहे. आत्मा जो मुलीमध्ये आहे तोच त्या हातीमध्येही आहे. हातीचं शरीर मोठं असेल म्हणून शरीराने मोठा असला की आत्मा मोठा होतो असं नाही. पण आत्मा हा देहातही भरलेला आहे आणि देहाबाहेरही भरलेला आहे ना, सगळीकडे सगळ्या विश्वात भरलेला आहे ना तो. मग असा जो आत्मा सगळ्या विश्वात पसरलेला आहे तो संपूर्ण एकच एक आहे.
तेव्हा आत्म्याकडे लक्ष द्या, आत्मस्थितीकडे लक्ष द्या, आत्मस्वरूपाकडे पहा, आत्म्याकडे पहा, असं ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगून राहिले. आणि जो साधक आत्म्याकडे लक्ष देतो त्याचा हा बाह्य जगाचा जो भेदभाव आहे ना, हे जे द्वैत आहे ना, ते नष्ट होऊन जातं, नाहीसं होतं. भेदभाव नष्ट होणं, द्वैत नष्ट होणं हे अति आवश्यक आहे, असं ज्ञानोबा आपल्याला या सगळ्या ओव्यांमधून सांगून राहिले. आणि तुम्ही असं बघा, आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे आणि त्याची शक्ती आहे, असं हे दोन नाहीये. पुन्हा शक्ती शक्तिमानामध्ये असते आणि शक्ती शक्तिमानाचंच एक स्वरूप आहे, रूप आहे. शक्ती वेगळी नाही आणि शक्तिमान वेगळा नाही, आत्मा वेगळा नाही आणि आत्म्याची शक्ती वेगळी नाही. आत्म्याची शक्ती म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच आत्मशक्ती. आणि असं जर असेल तर आपली कुंडलिनी शक्ती ही आत्मशक्ती आहे. ही जर आपल्याला प्राप्त झाली आहे तर आपल्यालाही आत्म प्राप्त झालेला आहे. कारण आत्मा आणि आत्मशक्ती एकच आहेत. जर आपल्याला ही आत्मशक्ती प्राप्त झाली आहे तर ती आत्मशक्ती ही आत्मस्वरूपच आहे. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाने प्राप्त झालेली गुरुकडून ती आत्मस्थिती आपल्याला जीवनमुक्तीची प्राप्त होऊ शकते. कारण आत्म्याची आत्मशक्ती हीच त्या आत्म्यामध्ये जाऊन शिरते पुन्हा आणि एकरूप होते. पुन्हा हे जे तिचं एकरूप होणं आहे आत्म्याशी, ते आम्हाला या नव्या प्रकारच्या साधनेतल्या अवस्था प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की अहो, आपली साधना ही आत्म्याची साधना आहे, आत्म्याने आत्म्याकडे जाण्याची साधना आहे. आत्म्यानेच आत्म्याला ओळखता येतं. आत्म्याशिवाय आम्हाला आत्मा कधीही ओळखता येणार नाही. अन्य कुठल्याही इंद्रियांनी, कुठल्याही प्रकारे, कुठल्याही ज्ञानाने तो आत्मा जाणता येत नाही. आत्मा जाणण्यासाठी आत्म्याची शक्ती लागते किंवा आत्म्याचं स्वरूप लागतं, त्याचं ज्ञान लागतं. आणि म्हणून 64व्या ओळीमध्ये तर अगदी स्पष्ट आता ज्ञानोबांनी सांगून टाकलेलं आहे. ही जी 64व्या आता ओळी येते, वाच्य जात खाऊन, वाच्य जात खाऊन वाचत्व वाचकत्व ही पिऊन, वाचकत्व ही पिऊन टाकली निधन गोणी परा येथे, टाकली निधन गोणी परा येथे. थोडीशी आता शब्दांच्या दृष्टीने अवघड झालेली आहे, तशी मूवी सोपी आहे. ज्ञानोबा सांगून आले, वाच्यगात खाऊन टाकलं म्हणजे. वाच्य आणि वाचक असे दोन शब्द आहेत. तुम्हाला पदार्थ शब्द तर माहिती आहे ना, काय हो, हा पदार्थ आहे. पदार्थ म्हणजे वस्तू. खाण्याचे काही पदार्थ असतात, काही पाण्याचे पदार्थ असतात, काही मेण्याचे पदार्थ असतात. पदार्थांमध्ये अनेक प्रकार आहेत. पण पदार्थ हा या शब्द कसा बनलाय? पद अधिक अर्थ. बरं, पद आणि अर्थ असे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. आणि मग त्या दोन्ही शब्दांचा मिळून एक शब्द होतो पदार्थ. पदार्थ या शब्दामध्ये पद आणि अर्थ यांचेच वाच्य आणि वाचक असे अर्थ आहे. पद म्हणजे वाचक आणि अर्थ म्हणजे वाच्य. वाचक आणि वाच्य काय हो? अरे वाणीने जे बोलतो ते,
वाचाळता शब्द पुष्कळ वापरतो. काय वाचाळता करून राहिला, वाचाळता मी बरोबर नाही का. मग वाच्य आणि वाचक हे शब्द का करू नये, नाही का. ठीक आहे. ज्ञानोबा आपल्याला असं समजायले की जेव्हा मी शब्द बोलतो, आता हे आपलं जे सगळं प्रवचन चाललंय हे शब्दांनी चाललेलं आहे ना. शब्द जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला वाच्य आणि वाचक हे दोन भाग त्या शब्दाचे होतात. पदार्थ होत, शब्द हा पदार्थ झाला आणि त्या पदार्थाचे दोन भाग होतात, वाचक आणि वाच्य असे. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जे बोलताना, जो शब्द बोलताना तो कोणत्या वाणीने बोलता रे. आपण जो शब्द बोलून राहिला, हे जे शब्द आपण बोलून राहिलो, हे शब्द बोलणारी वाणी कोणती, वैखरी. वैखरी नावाची ही जी वाणी आहे तिला पदार्थ म्हणतात. तिच्यामधून शब्द बाहेर येतात आणि तिच्या त्या पदार्थामध्ये वाच्य आणि वाचकता असतात शब्दांमध्ये. ज्ञानोबा आम्हाला सांगल्याने हे जर पदार्थ आम्ही वाच्य आणि वाचक असे पदार्थ वैखरीतून बाहेर काढले नाही तर आपला कुठलाही व्यवहार होणार नाही. या जगातले सगळे व्यवहार वाच्य आणि वाचक अशा अर्थाने होऊन राहिले, वैखरीने चाललेले. आता विषय थोडासा शब्द अवघड असल्यामुळे तुम्हाला समजायला थोडासा त्रास आहे. ज्ञानोबा आपल्याला असं सांगतायत की तुम्ही जे शब्द बोलताना ते शब्द वैखरीतून प्रगट होतात. बर, म्हणून वैखरीतले वाच्य आणि वाचक हे दोन्ही प्रकार समाप्त होऊन जातात. वैखरी ही शेवटची वाणी आहे, परंतु तिच्या मागे आणखी 3 अशा क्रमाने येणाऱ्या 3 वाणी आहेत. वैखरीच्या मागे मध्यमा आहे, मध्यमेच्या मागे पश्यंती आहे आणि पश्यंतीच्या मागे परा आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या क्रमाने आम्ही शब्द बोलतो. आम्ही जेव्हा काही बोलत असतो, बोलण्याची क्रिया जेव्हा होते त्यावेळेला ती 4 वाणीतून प्रकट होते. पहिलं स्फुरण होत, परीमध्ये स्फुरतो शब्द. आम्ही तर कधी विचार केला नाही, बोलताना चटकन बोलून जातो. मग तो स्फुरला केव्हा? अहो, ही क्रिया इतकी झटपट चालते, इतकी वेगाने होते ते आपल्या लक्षातच येत नाही. परेमध्ये तो कस काय स्फुरला? आम्हाला जे बोलायचं आहे, ते शब्द उच्चारायचे आहे, ते आधी परेमध्ये स्फुरतात. स्फुरण होत परेमध्ये, आंदोलन होतं, आंदोलित होता, स्पंदन होता, स्फुरण होत परेमध्ये. मग परेतून ते पश्यंतीमध्ये जातात. ती स्पंदन ती दिसायला लागतात. ती स्पंदन पश्यंती दिसत त्यामध्ये, आणि पश्यंतीमधून ते मध्यमध्ये गेले की मग आकार येतात त्यांना, आणि आकार आलेले ते शब्द मग पुढे वैखरीत येतात. आणि वैखरीमध्ये मग दंत, तालव्य, ओष्ठ अशा पद्धतीच्या आमच्या तोंडामध्ये असलेले जे अवयव आहेत ना, त्यांच्यामधून ते प्रगट होतात. जीव, जीवेमध्ये आपल्या या वैखरीला अनेक इथं या ठिकाणी अनेक प्रकारचे घटके आहेत. वैखरीतून शब्द बाहेर पडण्यासाठी कधी दातांच्या माध्यमातून पडतो, ओठांच्या माध्यमातून पडतो, कधी जिभेच्या माध्यमातून पडतो. म्हणून त्याचे प्रकार पडलेले.
तर ज्ञानोबा आपल्याला असं सांगायले की हे जे तुमचे शब्द तुम्ही उच्चारता ते अशा तऱ्हेनं क्रमाक्रमाने परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीतून प्रगट होत जातात आणि नाहीशी होतात. कशासाठी सांगता येतो ज्ञानोबा आपल्याला? ज्ञानोबा एवढ्यासाठी आपल्याला सांगायले, तो जो जीवनमुक्तीचा व्यवहार आहे, जीवनमुक्त जो बोलतो, त्याचं जे बोलणं, त्याचं जे चालणं, त्याचं जो व्यवहार करणं, त्याचं जे काय त्याची जी कर्म आहेत ती, त्याची कर्म ना आपली कर्म, यातला फरक दाखवण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला हा विचार सांगून राहिले. ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले की शेवटी ज्या वैखरीतून हे शब्द प्रगट होतात ती वैखरीच त्या जीवनमुक्त महात्म्याची बंध आहे नव्हे, ती पराई मावून गेलेली आहे. जिथून तो शब्द स्फुरण पावतो तो पश्यंतीमध्ये येतो, मग मध्यमेत येतो, नंतर मग वैखरीत जाऊन प्रगट होतो. हे जे वाणीचं शब्दांना निर्माण करण्याचं कार्य आहे ते जीवनमुक्तीमध्ये बंद म्हणजे तो मुद्दाम बंद करतो असं नाही, त्याला कुठलं स्मरणच नाही, स्फुरणच नाही, आता काही बोलण्यासारखं राहिलंच नाहीये. आणि हे तर खरंच आहे, जेव्हा आपल्यालाही काही बोलण्यासारखं नसतं तेव्हा चुप बसता का नाही तुम्ही? काय बोलणार मग मी इथं हसून म्हणता सुद्धा नाही का? जर बोलण्यासारखंच काही नसेल तर तुम्ही सुद्धा चूक होऊन जाता. हे चूक होणं म्हणजे ती परा जी आहे ना ती बंद करणं. परेचं स्फुरण बंद होणं, आणि परेचं स्फुरण जर बंद झालं तर बोलण्याचं कामच नाही, बोल आपोआप बंद. म्हणून मौन पाळणारे जे लोक आहेत त्यांची परा बंद व्हायला पाहिजे. ही वैखरी बंद करतात, ते बोलत नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय की खरं मौन जे आहे त्या जीवनमुक्त महात्म्याचा किंवा आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, आणि आत्मस्थितीमध्ये गेलेला जो महात्मा असतो त्याला बोलण्याचं काही कारणच नाही. आता त्या आत्मस्थितीमध्ये सगळं त्याला प्राप्त आहे, म्हणून त्याची ती पराई आता बंद. ते सांगून ज्ञानोबा काय म्हणतात, वाच्य जात खाऊन जेवढं वाणीच्या द्वारे प्रगट होणारे शब्दांचे प्रकार आहेत ते खाऊन टाकले. वाचकत्व ही पिऊन, ते जे वाचकत्व म्हणजे त्याचे जे अर्थ आहे ते पिऊन टाकले. टाकली निजोगोनी परा येते, की पराई आता इथे झोपून गेली. निजोगोनी म्हणजे संपली, झोपी गेली. म्हणजे जिथं परावाणी सुद्धा झोपून जाते, म्हणजे परेलाही स्फुरण होत नाही, परा सुद्धा तिथं बंद आहे. मग तिथं या वैखरीतून प्रगट होणारे शब्द कुठं येणार? ज्याची परा संपली, ज्याच्या परीमध्ये स्फुरणच येत नाहीये, मग त्याच्या वैखरीमध्ये वाच्य आणि वाचकत्व येईल कुठून? असा प्रकारे आम्हाला तर गप्प राहत नाही. का राहत नाही? आणि तो गप्प कसा राहतो जीवनमुक्त? कारण आमची जी परा आहे ना ती कधी थांबत नाही, तिच्यामध्ये सारखी स्फुरण येत असतात, स्पंदन येत असतात, आणि त्या स्पंदनांमुळे आमचं सारखं बडबडणं सुरू राहतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो मनुष्य जास्त बडबड करतो, जास्त बोलतो, त्याची शक्ती जास्त वाया जाते. कारण बोलण्यामधून जास्त शक्ती वाया जाते. म्हणून शिक्षक होणं म्हणजे खरोखर लवकर मरण आहे. बर, आता आमचं बडबड सुरू आहे बघा, पण आम्ही काय केलंय आता, ज्ञानोबा तुला जेवढं चालायचं असेल चालून घे बाबा, महाराज आपलं मारून राहिलो. जीवन मरणाचा आता काय आम्ही विशेष महत्व दिलं.
तेव्हा ज्ञानोबांचं जे म्हणणं आहे ती परावाणी बंद झाली रे झाली, चूक झाली रे झाली. ही शक्तीचा वेळ बंद झाला ना, शक्ती खर्च होणार नाही ना. आणि मुखातून जाणारी ही जी शक्ती आहे ती वाया जर गेली नाही तर आपल्या शरीरामध्ये ती साठून राहते आणखी. आणि साठलेल्या शक्तीचा आपल्याला त्या कुंडलिनीला आणखी जास्त उपयोग होतो, ती लवकर वर जाईल. शक्ती साठवणं फार महत्वाचं आहे. कुठल्याही तऱ्हेने ती शक्ती वाया जाऊ नये. योग्य ठिकाणी जिथं वापरायची तिथं वापरावीच लागेल तिला. योग्य काम आहे ते तेवढं कुठं बोलावंच लागेल. किंवा अन्य काम करतो आपण, त्या कामामध्येही शक्ती वाया जाते इंद्रियांमधून, तेवढं करावंच लागेल. पण तो अनावश्यक नको. अनावश्यक म्हणजे आवश्यकता नाही त्याची. ती जी शक्ती अशी वाया जाते, ती वाया जाणारी शक्ती संचित व्हायला पाहिजे, साठवली पाहिजे. आणि शक्ती साठवली की तो योगी बनतो. योगामध्ये हेच सांगितलंय सगळं. योगामध्ये ज्या निळ्या प्रकारच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत योग साधनेमध्ये, त्या याच आहेत की शक्तीचा संचय व्हायला पाहिजे. आणि याची शक्ती संचित होऊन काम करते, चांगली कुंडलिनीला मदत करते. ती कुंडलिनीच आहे ती शक्ती, ती आत्म्याची शक्ती आहे. मग ती लवकर आपल्याला आत्मस्थितीकडे घेऊन जाते. असा हा ज्ञानोबांचा वाच्यवाचकत्व घेऊन ती परा कशी झोपून गेली त्या जीवनमुक्ताची, हे ज्ञानोबांनी आता या ओळीमध्ये 64वी ओळी सांगितली. बरं, आता 65व्या ओळीपासून ज्ञानोबांचा विषय बदलला. आता मी तुम्हाला खूप सांगितलं. जीवनमुक्तीचा अनेक पद्धतीने तुम्हाला अनुभव दिला ज्ञानोबांनी शब्दांच्या माध्यमातून. त्यांना आलेले जीवनमुक्तीचे सगळे जेवढे प्रकारे अनुभव आहेत तेवढे सगळे तुम्हाला समजून झाले. इथून मात्र आता ज्ञानोबा विषय बदलतायत. आणि विषय बदलल्यामुळे अतिशय मनोरंजक भाग येतात. पण काय करावं, वेळ संपली. असंच म्हणणार काय होतं प्रश्न, चांगला विषय येतो आणि त्यावेळेला वेळ संपून जाते. कदाचित ज्ञानोबांची अशी इच्छा असेल की या लोकांनी पुन्हा उद्या यावं, ऐकलं पाहिजे, म्हणून बरोबर त्यावेळेला वेळ संपून जाते. आता तो नवीन विषय काय आहे तो उद्या पाहू. हा सुंदर विषय पाहू. आपल्याला साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय येतो. जीवनमुक्ती हा महत्वाचा विषय, परंतु ती अजून आपल्याला प्राप्त व्हायला खूप काळ लागेल, पुष्कळ साधना करायला लागेल. ज्ञानोबांना ही जीवनमुक्ती कशी प्राप्त झाली ते आता आपल्याला सांगता येते. ते स्वतःचा अनुभव सांगता येतात आणि सगळे त्यांचेच अनुभव येते. तेव्हा उद्याला आपण हा जो पुढचा विचार आहे 65व्या मधून चालू असणारा तो उद्या पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.